आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला एक छानशी बोधकथा सांगणार आहे. माझ्या कथेचे नाव आहे प्रामाणिकपणाचे फळ. एका राज्यात एक राजा राहत होता. तो खूप वयस्कर होता. त्याला कोणता मुलगा नव्हता. मग त्याने प्रजेतूनच कुणाला एकाला तरी राजा निवडायचे ठरवले. एके दिवशी सगळ्या प्रजेला तो आपल्या राजवाड्यात बोलवतो व सगळ्यांना सांगतो की मी तुम्हाला 4 बिया देतोय. या बियांपासून तुम्ही एक मोठं व छान झाड बनवायचं आणि 6 महिन्यानंतर ज्याचं झाड मोठं व सुंदर असेल, माझ्यानंतरचा दुसरा राजा तो असेल. सगळे आपापल्या घरी जातात. त्या बिया एका कुंडीत लावतात. कुंडीत लावल्यानंतर 1 महिना होतो, 2 महिना होत्यात, कुणाचंच झाड उगत नाही. सगळे जातात बाजारात व दुसऱ्या बिया आणून त्या कुंडीत लावतात. कुंडीत लावून झाल्यावर 6 महिने होतात, पण त्यांच्यामधून एक चँग नावाचा मुलगा असतो. तो खूप प्रामाणिक होता. राजाने ज्या बिया दिल्या होत्या, चँग त्याच बिया त्या कुंडीत लावतो. 6 महिने होतात. सगळे राजवाड्यात जातात. राजा एकाचे झाड पाहत असतात, पण चँग हा शेवटी लाईनीमध्ये रडत असतो, कारण त्याचं झाड उगलेलं नसतं. राजा सगळ्यांचे झाड पाहतो, त्याला हात लावतो, सगळ्यांना सांगतो, अरे तुमचं झाड किती छान उगलंय, किती छान आहे. मग शेवटी चँगकडे जातो व चँगला विचारतो, अरे बाळा तू का रडतोयस? चँग म्हणाला, कारण या सर्वांचे झाड किती छान उगलेत, पण माझं झाड तर उगलंच नाहीये ना. मग राजा म्हणतो, अरे बाळा तू रडू नको, मी तुला एक गोष्ट सांगतो. मी ज्या बिया तुम्हा सर्वांना दिल्या होत्या, त्या सर्व बिया शिजवलेल्या बिया होत्या. राजा त्याच वेळी म्हणतो, माझ्यानंतरचा दुसरा राजा तूच आहेस. चँग सगळे म्हणू लागतात. आपण जर राजासोबत प्रामाणिकपणे जर वागलो असतो, तर आपण सुद्धा एके ना एके दिवशी राजा बनलो असतो. पण तो मुलगा राजासोबत प्रामाणिक वागला, म्हणून त्याचं फळ त्याला आत्ताच मिळालं. ते फळ म्हणजे तो राजा बनाला. तात्पर्य: प्रत्येकाने आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे वागायला हवे. धन्यवाद.